दसरा हा सण हिंदू धर्मातील पवित्र सण मानला जातो। आजच्या या दिवशी रामायणाच्या कथेनुसार प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून विजय मिळवले होते। याचा अर्थ अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय असा दर्शवतो। दसरा हा सण अश्विन महिन्यातील शुद्ध दशमीला हे सण साजरा केले जाते। या सणाला शमी वृक्षाची पाने लोक एकमेकाला वाटप करून सोने घ्या सोने द्या आणि सोनेसारखे व्हा असे म्हणतात। महाभारत कथेनुसार पांडवांनी 1 वर्षासाठी आपले आयुधे आपट्याच्या झाडावरती लपवून ठेवले होते। वनवास करून वापस परत येत असताना याच झाडावरती आपापले आयुधे परत घेतात। म्हणून आजच्या या दिवशी आयुध पूजन केले जाते, शस्त्रपूजन केले जाते। विजयदशमीच्या आधीचे जे काही 9 दिवस आहेत ते देवीचे उपासनेचे दिवस आहेत आणि 10व्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुरांचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवले, असत्यावर सत्याचा विजय मिळवले। भारताच्या काही भागामध्ये अधर्माचा प्रतीक म्हणून रावणाचा पुतळा जाळला जातो। तर याचा अर्थ आपल्याला असं समजून घ्यायचा आहे की रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी रावणासारखे जे दुष्ट बुद्धीचे दुष्ट अवगुण आपल्यामध्ये जे काही लपलेले आहेत हेच आपल्यामध्ये असलेले रावण आहे। आपल्या मनातील सर्व विकारांचा आपण नाश करून सर्व इंद्रियांवरती विजय मिळवणे हेच खरी विजयदशमी साजरा